नमस्कार मंडळी, मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे आळूच्या पानाची भाजी. आता ही आलूची पानं मी स्वच्छ करून घेणार आहे. कसं आहे ना, आता पावसाळा आला की आळूच्या पानाची भाजी अगदी भरपूर प्रमाणात मिळते. अगदी दिवाळीपर्यंत भरपूर प्रमाणात ही भाजी होते. आता ही भाजी मी स्वच्छ करून घेणार आहे. भाजीची पानं मी कट करून घेतलेत आणि जे दांडे आहेत यांना असं सोलून घ्यायचं. त्याच्यावरची जी साल असते ती काढून टाकायची. ही साल काढून टाकल्यामुळं मग जे आलू आपण शिजवून घेतो ना, त्याच्यामध्ये असे धागे धागे वगैरे येत नाहीत. अगदी चांगल्या प्रकारे हा आलू शिजला जातो. आता ही सर्व पानं जी आहेत ती अशी 4-4, 5-5 पानं एकत्र घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे जे आळूच्या दांडे आहेत ना ते मध्ये ठेवून घ्यायचे आणि मग असा त्याचा रोल बनवून घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायची. असे ह्याच्यामध्ये दांडे टाकल्यामुळं दोन्ही कामं पटकन होतात. 1-1, 2-2 अशा आलूची काडी घेऊन आपल्याला कट करायला लागत नाही. अशा प्रकारे मध्ये रोल करून कापलं की पानं आणि दांडे सोबत कट होतात. आता ही मी चांगली बारीक चिरून घेणार आहे आणि मग 4-5 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायची. आलूची पानं जी असतात ती एकदम हलकी असतात. मग ती आहे ना पाण्यामध्ये वगैरे अशी बुडत वगैरे नाहीत. त्याच्यामुळं ही चांगली 4-5 पाण्याने धुवून घ्यावी लागतात. आणि आलूची पानं धुवून घेतल्यानंतर आहे ना आपल्या हाताला खाज वगैरे येते. मग काय करायचं, गरम पाणी घ्यायचं थोडंसं आणि त्याने हात चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. पूर्ण खाज हाताची निघून जाते. आता ही सर्व भाजी कट करून झाल्यानंतर मी आता ही 2-3 पाण्याने धुवून घेतलेत. आता ह्याच्यामध्ये मी एक छोटी अर्धी वाटी आहे ना, याच्यामध्ये मी हरभरे घालून घेणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पावटे किंवा वाल, हिरवे वाटाणे काही घालू शकता. आता मी याच्यामध्ये चणे हे हरभरे घालून घेतलेत आणि ते अगदी 2 पाण्याने स्वच्छ धुवून हे मी शिजायला ठेवून घेणार आहे. आता मी हे पातेल्यामध्ये ठेवून घेते शिजायला. तुम्ही जर कुकरमध्ये ठेवलात ना अगदी 2-3 शिट्यामध्ये पटकन होते. आता मी चांगलं शिजवून घेणार आहे आणि नंतर मग ह्याच्यासाठी मी मसाला एक तयार करून घेते. तोपर्यंत आलू शिजून जाईल. आलू नंतर आता ह्याच्यामध्ये ना मी 4-5 हिरव्या मिरच्या, म्हणजे मी 7-8 घेतल्यात. तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. तुम्हाला किती तिखट हवं, किती म्हणजे कमी हवं, जास्त हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या. मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात. त्या बारीक चिरून आता त्या आलूमध्ये शिजायला टाकून द्यायच्या. आलूमध्ये शिजल्यामुळं ह्याला खूप चांगली चव येते आणि खूप छान लागतं. आता त्याच्यासाठी मी मसाला तयार करते. मसाल्यासाठी मी 2 चमचे तांदूळ घेतलेत. नंतर 1 चमचा धने घेतले. धने नाही आहेत माझ्याकडे म्हणून पावडर घेतले 1 चमचा. अर्धा चमचा इथे मी बडीशेप घेतली अख्खी आणि थोडंसं सुकं खोबरं. ह्याची मी बारीक अशी पावडर करून घेणार आहे. आणि हा आलू आता शिजवून झाला आहे. हा मी चांगला मिक्स करून घेतला. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तो जो मसाला काढला आहे तो मी याच्यामध्ये बारीक पावडर करून घेणार आहे. आणि मग आता ह्याला मी फोडणीची तयारी करते. फोडणीसाठी मी ते 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि त्या बारीक ठेचून घेणार आहे. ह्याच्यामध्ये लसूण जास्त घातली ना की ह्या आलूच्या भाजीला खूप छान चव येते. आता इथे भांडं गरम करून घेतलं आहे मी. त्याच्यामध्ये 1-1.5 पळी तेल घालून घेणार. तेल चांगलं गरम झालं की मग ह्याच्यामध्ये मी लसूण जी ठेचून घेतली ती घालून घेणार आहे. लसूण चांगली अगदी गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायची. नंतर जो मसाला तयार केला आहे तो त्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे. फोडणीमध्ये हा मसाला घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचं आणि नंतर मग ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे अर्धा चमचा, लाल मिरची पावडर घालणार आहे अर्धा पाऊण चमचा, नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता हे मसाले 1 मिनिटभर चांगले भाजून घ्यायचे आणि मग जो आलू मी उकळून ठेवला आहे तो ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे. आता हे सर्व मसाले, लाल मसाला थोडासा घालून घ्यायचा कारण की लाल मसाल्याने या आलूच्या भाजीला खूप छान चव येते. खूप जास्त नाही पण थोडा अगदी आपल्या चवीनुसार घालून घ्यायचा. नंतर आता ह्याच्यामध्ये मी आलू घालून घेते आणि सर्व चांगलं एकजीव करून घेणार आहे. आता जे मी हरभरे शिजायला घातले होते ना ते चांगले शिजले गेले. अजिबात कडक वगैरे राहत नाही आणि चांगल्या प्रकारे शिजले जातात आलूबरोबर. त्याच्यामुळं तुम्ही याच्यामध्ये असे भिजवून वगैरे घालायची काही गरज नाही. अशीच जरी आपण घातले ना तरी ते चांगल्या प्रकारे शिजले जातात. आता ह्याच्यामध्ये
मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि हे सर्व चांगलं एकजीव करून घेणार आहे आणि चांगलं एक 10 मिनटं उकळून घेणार आहे. कारण ह्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ जे घातलेत ना त्याच्यामुळं ह्याला 10 मिनटं शिजून घ्यायला लागतं. आणि तांदूळ ह्याच्यासाठी घालायचं की ही जी आलूची भाजी आहे ना चांगली मिळून येते आणि चांगली घट्टसर होते, चवही खूप छान लागते. आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी घालून घ्या ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेतले आणि मग ह्याच्यामध्ये थोडीशी चिंच घालून घेणार आहे. चिंचेमुळं आलूला जी खाज वगैरे असते ती पूर्ण निघून जाते. आता ह्याच्यामध्ये चिंच घालून मी हे चांगलं उकळून घेणार आहे आणि अशा प्रकारे ही आलूची भाजी तयार झाली. अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.